नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 328 ते ओवी 334च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी स्पष्टपणे स्वर्ग नरक पाप पुण्य ह्याचा सगळा व्यवहार कसा चालतो ते आपल्या समोर उघड केलंय. त्यांनी सांगितलंय शास्त्राप्रमाणे, वेदांच्या आज्ञेनुसार, उपनिषदांच्या उपदेशानुसार माझी प्राप्ती व्हावी असा विश्वास, अशी श्रद्धा, असा हेतू मनात न धरता ह्यांच्या साह्याने स्वर्ग प्राप्ती होईल अशी इच्छा जे मनात धरतात त्यांनी वेदाध्ययन, शास्त्र, उपनिषद किंवा कोणतीही साधना करून मिळवलेलं पुण्य, जोपर्यंत ते पुण्य त्यांच्या गाठीशी आहे तोपर्यंतच स्वर्ग सुखाचे भोग भोगायला मिळतात. त्यानंतर परत मृत्यूलोकातच यावं लागतं. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेंची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. अहो, अशा प्रकारे वेदाध्ययन, शास्त्राचा अभ्यास, तप वगैरे करून ज्यांनी पुण्याची पाऊटी म्हणजेच पुण्याची ती पाऊलवाट धरली जी स्वर्गापर्यंत पोहोचवते, ती पाऊलवाट सरे, ती पाऊलवाट संपते, ती नाहीशी होते सवेची, आणि त्याचबरोबर इंद्र सुखाची जी उटी अंगाला लागली ना ती सुद्धा उतरून जाते. आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका, आणि मग त्या सर्वांना परत एकदा मृत्यूलोकात यावं लागतं. हे कसं घडतं त्याचं एक उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलंय. ते विलक्षण आहे, विचार करण्यासारखं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चेपू न येतीयेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगो. अहो, जो कामवासनेच्या आहारी गेला तो एखाद्या वेश्येच्याकडे शरीर सुखासाठी जातो आणि आपल्या जवळचं संपूर्ण द्रव्य खर्च करतो. पण एकदा का त्याच्या जवळचं द्रव्य संपून गेलं की मग त्या वेश्येच्या दारालाही सुद्धा हात लावता येत नाही, त्याला हाकलून दिलं जातं. भगवंत म्हणतात, अर्जुना, ह्या दीक्षितांची, हे दीक्षित म्हणजे कोण, तर ज्यांनी ज्ञानाचा उपयोग परमेश्वर प्राप्ती न करता केवळ स्वर्ग सुखातले भोग मिळावेत, म्हणजेच विषयांची प्राप्ती व्हावी, हाच एक उद्देश मनामध्ये धरला, असे ज्ञान संपादन करणारे जे दीक्षित, त्यांच्याबद्दल ज्ञानोबाराय स्पष्टपणे सांगतायत. त्या दीक्षितांची अशी लाजीरवाणी स्थिती होते. वेदाध्ययन, शास्त्राचा अभ्यास, आणि त्याप्रमाणे ज्ञानदान करणारे त्यांना दीक्षित म्हटलं जातं. त्याच्याबद्दल, त्यांच्या लाजीरवाण्या स्थितीबद्दल हे सांगतायत. पण ही लाजीरवाणी स्थिती अशा दीक्षितांच्या पदरी पडते ज्यांचा हा सगळा अध्ययन करण्याचा हेतू केवळ स्वर्गामधले सुखोपभोग भोगणे एवढाच आहे. एवं अशा प्रकारे एवं थितिया माते चुकले, जिही पुण्ये स्वर्ग कामिले, जया तया अमरपणते वावो जाले, आता मृत्यूलोक. भगवंत म्हणतात, एवं थितिया माते चुकले, जिही
पुण्ये स्वर्ग कामिले. अहो, अशा प्रकारे पुण्य गोळा करून त्या पुण्याच्या जोरावर स्वर्ग मिळावा अशी जे इच्छा करतात ते मला विसरले, माते चुकले. अहो, ज्याच्यामुळे हे सगळं आहे त्या मलाच ते विसरले. तया अमरपण ते वावो झाले आता मृत्यूलोक. अहो, त्यांचे अमरत्वही तात्पुरतं ठरतं. ते वावो झाले, ते व्यर्थ गेलं आणि शेवटी परत एकदा त्यांना मृत्यू लोकातच यावं लागलं. मृत्यू लोकात येणं कसं असतं, त्याचा मार्ग कसा आहे, तर मातेची या उदर कुहरी, पचुनी विष्ठेच्या दाथरी, उकडुनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरते. अहो, या मृत्यू लोकात येताना आईच्या गर्भामध्ये प्रवेश होतो आणि त्या गर्भरूपी गुहेमध्ये विष्ठेच्या दाथरी, विष्ठेचा साचा असतो, साठा असतो. त्या साठ्यामध्ये हा जीव पडून राहतो आणि 9 महिने होईसपर्यंत त्या गर्भातील उष्णतेमध्ये उकडून निघतो आणि असा जीव जन्माला येतो आणि मरतो, परत जन्माला येतो, परत मरतो. अगा स्वप्नी निधान फावे, परिचेलिया हारपे आघवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. या ठिकाणी हा मुख्य सर्व काही सांगण्याचा हेतू काय आहे ते ज्ञानोबा सांगतायत. ते म्हणतात, वेदांच्या आज्ञेप्रमाणे सर्व करावं, पण ते स्वर्ग सुख मिळवण्यासाठी नव्हे. नाहीतर स्वप्नामध्ये आपल्याला भरपूर धनसंपत्ती मिळाली, परंतु जाग आल्याबरोबर ती सर्व धनसंपत्ती नाहीशी झाली. त्याप्रमाणे वेदाज्ञांचं, शास्त्रार्थाचं पालन करत स्वर्ग सुख जे आपल्याला मिळतं ते स्वप्नात मिळालेल्या धनसंपत्तीप्रमाणे. पुण्य संपलं की डोळे एकदम उघडतात आणि सगळं नाहीसं झालेलं असतं. अर्जुना, वेद विद जरी जाहला, तरी माते नेणता वाया गेला. कणू सांडुनी उपणीला कोंडा जैसा. वेदांनी संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. वेदांमध्ये दिलेलं ज्ञान जो प्राप्त करून घेतो तो वेदज्ञ, आणि ते ज्ञान प्राप्त करण्याचा हेतू एकच असतो की त्याच्यातून आत्मप्राप्ती, ब्रह्मप्राप्ती व्हावी. पण ती आत्मप्राप्ती न होता नुसताच वेदज्ञ झाला आणि स्वर्ग सुख मिळालं तर ते वाया गेलं. त्यासाठी एक उपमा ज्ञानोबा देतात की ज्याप्रमाणे फक्त कोंडाच आहे, त्याच्यामध्ये धान्य नाहीच, पण धान्य प्राप्त व्हावं म्हणून तो जर कोंडा उपणीला म्हणजे वाऱ्यावरती धरला तर त्याच्यातनं धान्य थोडंच पडणार आहे. त्याच्यात धान्य नाहीच, सगळा कोंडाच आहे. म्हणूनी मज एके वीण, हे त्रयी धर्म अकारण. आता माते जाणोनी काही नेण, तू सुखिया होसी. भगवंत उघडपणे सांगतात. ते म्हणतात, म्हणून माझ्या प्राप्तीशिवाय, माझी प्राप्ती व्हावी, भगवंताशी जाऊन एकरूप व्हावं, समरस व्हावं, याशिवाय जर का कुठलंही वेदांना धरून आपण कर्म केलं, शास्त्राला धरून कर्म केलं किंवा कितीही सत्कर्म केली तरी ती अकारण आहेत, ती व्यर्थ आहेत. म्हणून भगवंत म्हणतात, आता माते जाणोनी काही नेणं. आता फक्त तू मलाच जाण आणि माझ्याशिवाय बाकी काही तुला नाही समजलं, काही तू नाही जाणलंस तरी चालेल, तू सुखिया होसी. फक्त मला जाण, तू सुखी होशील, असा भगवंत उघडपणे आपल्याला उपदेश करतायत. रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.